विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्समधला एखादा टॉपिक करायचा आहे, 7 मार्काचा वेटेज आहे, मग नक्की कसा केला पाहिजे टॉपिक याच्यावर थोडंसं डिस्कशन करूया. आणि टॉपिकचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. बरोबर ना टॉपिकचं नाव? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. सांगू का, इंजिनिअरिंगला एक अख्खा सब्जेक्ट असतो. तुम्ही जर केमिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतला, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग या तिन्ही ब्रांचला एक सब्जेक्ट असतो फ्लुइड मेकॅनिक्स. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ना फ्लुइड मेकॅनिक्सच्या खूप मोठ्या लॅब असतात, लक्षात घ्या. बरं, मग महत्त्वाचा मुद्दा काय, एक अख्खा सब्जेक्ट एका टॉपिकमध्ये दिला आहे आणि कसा मग तो फिनिश करायचा आणि काय करायचं मी तुम्हाला सांगतो. टॉपिक खूप मोठा आहे, डेरिव्हेशन्स खूप अवघड आहेत, पण क्लिअरली सांगतो. सरफेस टेन्शनची डेफिनेशन, त्याचं युनिट आणि डायमेन्शन्स पहिला केलं पाहिजे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, कॅपिलॅरिटी, स्टोक्स लॉ सारखे सोपे प्रश्न हे पहिला केले पाहिजे, जे आपण केले अगोदर. लक्षात घ्या, तुम्हाला मी ते करायला लावलंय अगोदरच्या व्हिडिओमध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे PYQs मध्ये बघितलं पाहिजे की या टॉपिकमधले कोणते प्रश्न परीक्षेत आलेत. मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, कॅपिलॅरिटी हेच आले, न्यूमेरिकल आले. न्यूमेरिकल म्हणलं की लॉग टेबल आलं पाहिजे. शिकवणार आहे मी, थिअरी प्लस न्यूमेरिकल या व्हिडिओत असणार आहे. लक्षात घ्या, लॉगचं एक लॉग टेबल घेऊनच मी ठेवलंय बरं का. लक्षात घ्या, लॉग करून दाखवणार तुम्हाला कॅल्क्युलेशन, आणि तुम्हाला ते शिकून घ्यायचं आहे कॉस इन्व्हर्स बघायला या लेक्चरमध्ये. आता एवढं सगळं झालंय, मग मी केलेले प्रश्न न येता दुसरेच कुठले प्रश्न आले तर नाही होणार रे. या टॉपिकमध्ये स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो, क्रिटिकल वेलॉसिटी, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, ठीक आहे, रेनॉल्ड्स नंबर, एवढेच पॉईंट्स आहेत. रेनॉल्ड्स नंबरचं तुम्हाला फॉर्म्युला विचारतील MCQ मध्ये. ओके, स्ट्रीमलाईनसाठी त्याची व्हॅल्यू किती असते, असले प्रश्न येणार आहेत. हुडकून सगळ्यात अवघड प्रश्न टॉपिकमधले कधी येणार नाही आहेत. काल मी जेव्हा कम्युनिटी पोस्टमध्ये ना LBSचे पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केलेत ना, मुलांचं कॉमेंट असं होतं, एवढे सोपे पेपर कसे असू शकतात. माझ्या प्रिलिममध्ये टफ पेपर होते. मी तुम्हाला सांगतो, कॉलेजचं नाव घेत नाही, पुण्यातला आपला एक स्टुडंट आहे, मी काल बोललो याविषयी. असला पेपर, मी त्यातले प्रश्न मला समजेनातच कुठले प्रश्न विचारलेत ते, काही होते. त्यामुळं त्याचं काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही प्रिलिमच्या पेपरचं टेन्शन घेऊच नका. तुम्ही फक्त बोर्डचे PYQs बघा आणि मी दिलेले प्रश्न करा, यातलंच येणार आहे. मग आता या टॉपिकमध्ये मला काय करायचं आहे बघा, की कॅपिलरी राईज तुम्हाला सांगतो. काल आपण घेतले फिनॉमिना ऑफ काय, राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब व्हेन इट इज डीप्ड. म्हणजे एखादी ट्यूब आपण बुडवतो लिक्विडमध्ये, लिक्विड लेवल राईज किंवा फॉल होऊ शकते, यालाच कॅपिलरिटी म्हणणार आहे आपण. मग आता त्याचं डेरिव्हेशन डिराईव्ह करायचं आहे आपल्याला. सांगू का, जुन्या सिलेबसमध्ये एकच मेथड होती, नवीन सिलेबसमध्ये 2 मेथड आहेत, प्रेशर डिफरन्स मेथड आणि प्रेशर डिफरन्स मेथड ही सगळ्यात सोपी आहे, लक्षात घ्या. मग आता मी तुम्हाला काय करतोय, फोर्सेस आणि प्रेशर डिफरन्स या दोन्ही मेथड एक्सप्लेन करतो. ओके, आणि त्याच्यानंतर न्यूमेरिकल पण घेतोय. मी एक्सप्लेन फक्त करणार आहे, डिराईव्ह करून देणार नाही, म्हणजे उत्तर असं कंप्लीट लिहून देणार नाही, समजावून सांगतो. बघा, आता इथं आपण अशी कॅपिलरी ट्यूब आहे आणि ही लिक्विड लेवल इथपर्यंत आले म्हणूया आपण. आता ही जी लिक्विड लेवल अशी वर आलेली आहे ना, ही परत खाली जाते का? नाही. का नाही माहिती आहे का? ह्याच्यात जो डाऊनवर्ड फोर्स आहे आणि अपवर्ड फोर्स आहेत इक्वल असतात. डाऊनवर्ड फोर्स म्हणजे काय, वेट ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे mg आला की नाही. अपवर्ड फोर्स म्हणजे कुठले असणार सांगतो. आता ही जी कॅपिलरी आहे ना, इथं अशी डायग्राम काढतोय मी, समजून घ्या. तुम्हाला माहिती आहे, मी असं टँजेन्शियल सरफेस टेन्शन दाखवतोय. मग त्याचा एक कंपोनंट असतो T sin θ आणि एक असतो T cos θ. कारण हा थीटा इथं आहे ना तुमचा, इथं. ओके, त्याच्यामुळं हा जो कॉम्पोनंट आहे हा तो आहे T sin θ. मग इकडं पण T sin θ असणार आहे. या बाजूला T sin θ, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट T sin θ असणार आहे. तर हा कॉम्पोनंट एकमेकाला कॅन्सल करणार आहे. पण हे जे वर्टिकल कॉम्पोनंट आहेत ना, याच्या सगळ्या बाजूला जे ऍक्ट होतात असे वर्टिकल कॉम्पोनंट, हे ऍड होणार ना. आणि टोटल अपवर्ड जो फोर्स असणार आहे तो येणार आहे 2πr. आर आता कॅपिटल का स्मॉल काढला पाहिजे, मी स्मॉल काढतोय. मग 2πr हा सर्कम्फरन्स की ज्याच्यावर अपवर्ड फोर्स ऍक्ट होतोय. अपवर्ड फोर्स कोण आहे, T cos θ. मग अपवर्ड फोर्स इक्वल्स टू डाऊनवर्ड फोर्स. बट डाऊनवर्ड फोर्स जो आहे ना, डाऊनवर्ड फोर्स म्हणजे वेट. वेट म्हणजे काय, mg. मास म्हणजे काय, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आता डेन्सिटीसाठी त्यांनी सिम्बॉल ρ वापरलाय, ठीक आहे. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी. व्हॉल्यूम, अरे हे आहे ना, सिलेंडर आहे ना, मग त्याचा व्हॉल्यूम काय येणार, πr² इंटू ρ इंटू जी. चला, हा होता अपवर्ड फोर्स आणि हा कसला होता, डाऊनवर्ड फोर्स. आता इक्विलिब्रियम कंडिशनमुळे टोटल अपवर्ड फोर्स इक्वल्स टू टोटल डाऊनवर्ड फोर्स येणार. मग मी इथं लिहितो की मी बघा
2 pi r t cos theta that equals to pi r square h rho into g. पाय आणि r, पाय आणि ह्याला काय होतील कॅन्सल आणि t ची व्हॅल्यू मिळाल r h rho g, r h rho g अपॉन 2 cos theta. झालं एक्सप्रेशन. बर एक्सप्रेशन लिहायचं कसं मी तुम्हाला शिकवलंय. पहिल्यांदा काय डायग्रॅम, नंतर कन्सिडर, मग कन्सिडर अ कॅपिलरी ट्यूब डीप इनसाइड द लिक्विड ॲज शोन इन अबव फिगर. लेट म्हणायचं, कन्सिडर नंतर कन्सिडर शब्द वापरा, जे डायग्राम मध्ये दिसते तेच लिहा. त्याच्यानंतर लेट शब्द वापरा आणि काय लिहिणार मग. आर म्हणजे कोण सांगा, रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब, एच म्हणजे हाईट ऑफ लिक्विड कॉलम, थीटा म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, टी म्हणजे सरफेस टेन्शन, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड, जी म्हणजे ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी. तेच लिहायचं आहे. ओके. आणि नंतर लिहायचं व्हेरियस फोर्सेस ऍक्टिंग ऑन द लिक्विड कॉलम आर as shown in the figure म्हणा surface tension. It can be resolved into two component t sin theta, t cos theta. एक सिंपल सेंटेन्स लिहा ना, t sin theta component t sin theta gets cancelled. ओके. आणि t cos theta adds म्हणा आणि it gives total upward force. मग ही डायग्राम काढा, अपवर्ड फोर्स काढा, डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू वेट ऑफ द कॉलम म्हणा आणि नंतर वेट म्हणजे mg हे लिहा. मग फ्रॉम 1 किंवा टोटल अपवर्ड फोर्स इक्वल्स टू डाऊनवर्ड फोर्स, दोघांना कम्पेअर करा, इक्वेशन क्लिअर झालं ना. पण ही मेथड जी आहे ना ती युजिंग फोर्सेस आहेत. युजिंग काय सांगा, फोर्सेस. आपल्याला अजून काय पाहिजे मी तुम्हाला सांगतो. आपल्याला अजून पाहिजे बघा प्रेशर डिफरन्स सांगतो. तुम्हाला काल आपण प्रेशरचा एक फॉर्म्युला दिला एच रो जी. ओके, एच रो जी आणि दॅट इक्वल्स टू 2t अपॉन आर येणार. लॅपलास लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन. ओके, 2t अपॉन आर. आता ही जी डायग्राम मी इथं पुस्तकातली बघून काढतोय ना ती जरा समजून घ्या. ही कॅपिलरी ट्यूब आहे म्हणूया आपण, ठीक आहे. ही त्या ट्यूबची रेडियस आहे. हे जे असं डिस्टन्स आहे ते आर आहे म्हणूया आपण आणि हा अँगल इथं थीटा आहे. मग इथं जर थीटा असेल तर हा पण थीटाच आहे. ओके. आणि क्लिअरली बघा मी तुम्हाला सांगतो कॉस थीटा म्हणजे बघा कॉस थीटा म्हणजे ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनियस ना. ओके. मग आर ची व्हॅल्यू आर अपॉन कॉस थीटा येणार. मग देअरफॉर एच रो जी दॅट इक्वल्स टू 2t आणि ही आर ची व्हॅल्यू फक्त टाका ना, स्मॉल आर अपॉन कॉस थीटा इथं जाऊ दे. मग मला काय मिळणार, हे आर इकडं आणा, मिळालं की आर एच रो जी 2 cos थीटा इकडे येऊ दे आणि हा फॉर्म्युला सरफेस टेन्शन. हे तर एकदम सिंपल आहे. ओके, हे सगळं ठीक आहे. 3 मार्काला डेरिवेशन येऊ शकतं, पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं न्यूमेरिकल मी आता फोटो शेअर केलाय विथ सोल्युशन. मी फोटो शेअर करतो तुमच्यावर आणि मी सोडवून पण दाखवतो, तुम्हाला लक्ष द्या व्यवस्थित. हा जो प्रॉब्लेम आहे ना 2.7 ह्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कॅल्क्युलेशन. इथं मर्क्युरी आहे तेव्हा लिक्विड लेवल वर येणार खाली जाणार आहे आणि जेव्हा लिक्विड लेवल फॉल असतो ना तेव्हा एच निगेटिव्ह घ्यायचा असतो. गिवन डाटामध्ये बघा रेडियस 5 × 10⁻⁴ दिले. एच निगेटिव्ह का घेतलं, फॉल इन द कॅपिलरी ट्यूब. सरफेस टेन्शन दिले, जी दिले, सगळं दिले, व्हॅल्यू पुट केले, सॉल्व केलं. कुठपर्यंत केलं, इथंपर्यंत. cos थीटा इक्वल्स टू -0.5732 आणि याच्या पुढं मात्र आता नीट ऐकायचं. मला थीटा फाइंड आउट करायचं आहे. मग थीटा फाइंड आउट करण्यासाठी कॉस इन्व्हर्स बघितला पाहिजे. पण निगेटिव्हचा कॉस इन्व्हर्स आपल्या लॉग टेबलमध्ये बघता येणार नाही. मग मी काय करतोय ते समजून घ्या. हे मायनस साइन इथे देतो मी, मायनस लिहितोय कॉस थीटा 0.5732. हा क्वाड्रंट पाहिजे मला. हे दोन नको आहेत मला कारण ह्या दोघांमध्ये कॉस थीटा पॉझिटिव्ह असतो. मग हा क्वाड्रंट म्हणजे पाय मायनस थीटा असतो. म्हणजे मी मायनस कॉस थीटाला प्लस करायचं असेल तर मला इथं पाय मायनस थीटा लिहावं लागेल. पाय म्हणजे 180 डिग्री आणि दॅट इक्वल्स टू, आता हे निगेटिव्ह साईन कॅन्सल झालं का बघा, आता झालं की नाही. मग आता मला पाय म्हणजे 180 लिहून टाकतो डिग्रीमध्ये. थीटा दॅट इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स 5732. ओके. आता मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. हे जे लॉग टेबल आहे ना तुमच्याकडं ते ओपन करा आणि हे साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स किंवा टॅन इन्व्हर्स हे नॅचरलमध्ये बघायचं. नॅचरल साइन, नॅचरल कोसाइन आणि नॅचरल टँजंटमध्ये. आता हे कॉस इन्व्हर्स म्हणजे नॅचरल कोसाइनमध्ये. मग 5732 पेक्षा मोठा नंबर बघायचा. साइन आणि टॅनला पण छोटे बघतो, इथं मोठा बघायचा आहे. म्हणजे मला
5732 पाहिजे. मग ते अशा मोठा नंबर मी बघतोय, शोधतोय नॅचरल कोसाईनमध्ये. तुम्ही सुद्धा लॉग टेबलमध्ये बघा तुमच्या. आणि मला जो नंबर मिळतोय 5736 मिळाला. 5736 5736 जो नंबर मिळाला आहे तो मला 55 डिग्री आणि 0 मिनिटला मिळाला आहे. पण हा डिफरन्स कितीचा आहे? 4चा. तो इकडे मीन डिफरन्समध्ये बघायचा असतो. मग 55 डिग्रीला मीन डिफरन्समध्ये 1 2 नंबर आहे, 5 आहे, 7 आहे. मला तर मीन डिफरन्स 4 पाहिजे ना. मग 4 तर नंबर इथं नाही आहे बाळांनो. पण 4 हे कुणाला क्लोज आहे? 5ला. आणि मग 5ला जर मी बघितलं तर वरती बघितलं तर 2 मिनिट आहेत. ओके. मग मला 180 मायनस थीटाची व्हॅल्यू मिळाली 55 डिग्री आणि 2 मिनिट. 55 डिग्री 2 मिनिट. आता हे प्लस इकडे मायनस येऊ दे, मायनसचं प्लस होऊ दे. म्हणजे 180 मायनस 55 डिग्री अँड 2 मिनिट दॅट इक्वल्स टू थीटा आलं. आता हे सबस्ट्रॅक्शन कसं करायचं सांगतो. हे डिग्री मिनिट असं सबस्ट्रॅक्शन करताना हे 180 आहेत ना. मी लिहिलं किती वाचा? 179 डिग्री. म्हणजे मी 1 डिग्री कमी घेतलाय, पण 1 डिग्रीसाठी मी 60 मिनिट घेतोय. आणि त्यातनं मायनस काय करायचं आहे मला? 55 आणि 2. मग 60 मधून 2 मायनस केलं की 58 येणार. 9 मायनस 5 4 2 124 डिग्री आणि 58. आता आन्सर चेक करा तुमच्या पुस्तकात. मगाशी मी फोटो शेअर केलाय, त्यात बघा वाटल्यास. करेक्ट आहे, ॲक्युरेट आहे. मग मी तुम्हाला आता काय शिकवलं सांगतो, लक्ष द्या. की बघा की निगेटिव्ह साईन पहिला कॅन्सल करा, सेकंड क्वाड्रंटमध्ये जावा. ज्याचा कॉस इन्व्हर्स बघायचा आहे त्याच्यापेक्षा मोठा नंबर बघा. मोठे म्हणजे खूप मोठे नंबर असतात, क्लोज मोठा नंबर बघायचा. मग तुम्हाला डिग्री किती आहेत, मिनिट किती आहे कळतील. तो जो डिफरन्स आहे तो त्याच्या लाईनमध्ये शेवटी त्या लॉग टेबलमध्ये तो बघा. क्लोज कुणाला येते, नंबर नसला तरी क्लोज कुणाला येते बघा, आणि ते ॲड करा. आणि ही सबस्ट्रॅक्शनची आयडिया तुम्हाला कळाली. मग आता काही प्रॉब्लेम नाही आहे. या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला मी एक फोटो आता शेअर करतो एक्झरसाइजमधला. क्वेश्चन नंबर 18 पेज नंबर 55. कॅल्क्युलेट द राईज ऑफ वॉटर. एच विचारलाय, रेडियस दिलेली आहे, सरफेस टेन्शन दिलेलं आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 दिला आहे. अरे वा. मग कॉस 0ची व्हॅल्यू 1 येणार आहे. डेन्सिटी 1000 दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला RH ρg/2 cos थीटा. थीटा 0 दिलंय, कॉस 0 1 येणार. सरफेस टेन्शन दिलंय, रेडियस दिलंय, डेन्सिटी दिलंय, जी दिलं नाही आहे ना. मग 9.8 घ्या ना. उरलं कोण? एच. आणि एचच विचारलंय. मग हा प्रॉब्लेम जमला पाहिजे. ह्याच्या अगोदर पण आपण फ्लुइड मेकॅनिक्स कव्हर करत आणलंय बरं का. एक टॉपिक परफेक्ट करायचा, भले त्यातलं कुठलंही MCQ न्यूमेरिकल डेरिव्हेशन आलंच पाहिजे. ओके. मग चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.